तुमचा जो मुद्दा आहे की सलग 5 वेळेला तुम्ही जिथं हारला आहात तर तिथं तुम्ही जिंकू शकत नाही हे मान्य करा आणि ती जागा त्यातल्या काही जागा तुम्ही आम्हाला सोडा. पण असं तुम्हाला दाखवता आलं का किंवा येईल का की इथं तुम्ही सलग हारलेले आहात पण इथं आमची ही अशी ताकद आहे आणि त्यामुळं जर तुम्ही ही जागा आम्हाला सोडलीत तर आम्ही जिंकू, आपण जिंकू, म्हणजे आम्ही कशाला आपण जिंकू असं तुम्हाला सांगता येईल? मला एक सांगा, त्या 12 जागा 2019 मध्ये जिंकले का? म्हणजे जिथे सलग हरले होते सलग हारलेले जिंकलेत का? पण काढा तुमचा चार्ट आणि दाखवा पण तुमच्या अशापैकी बाळासाहेब अशापैकी एक लक्षात घ्या, तुम्ही 5 वेळा हारलात, 6व्या वेळाही हारलेला नाही, पण त्याच्यामध्ये अशा आहेत त्याच्यामुळे का जागा? असणारा तुम्ही हारलेल्या ज्या ठिकाणी शेअर करू शकत नाही तिथे मेंटॅलिटी दिसते. अशा किती जागा आहेत? मेंटॅलिटी दिसते की त्याच्यामध्ये तुम्हाला हा ग्रुप वरती यायलाच नको आहे. आम्ही हारलो तरी चालेल पण तुम्ही जे येता कामाने. पण तुम्हाला आता- उदाहरण आता- द्यायचं आता- झालं आता असेल, जशा तुम्ही तुम्हाला सांगितल्या- उदाहरण द्यायचं असेल तर औरंगाबाद 9 टाइम्स हारलेले कंटिन्युअस जागा आहे आणि एका मुसलमानाच्या जोरावरती ती आम्ही पुन्हा जिंकून दाखवली. तिथे मुस्लिम हा टर्न झाला. तुमचं असं म्हणणं आहे की औरंगाबाद पॅटर्न बाकी ठिकाणी सुद्धा बाकी वर्क होऊ ठिकाणी- शकतो, बाकी ठिकाणी होईल, आता होईल, मी तुम्हाला सांगतोय. पण असे किती मतदारसंघ आहेत म्हणजे तुमच्या लेखी? लेट दी रिझल्ट कम. अरे नाही नाही, अजून इलेक्शन आहे ना समोर, असं काय करता तुम्ही? भूतकाळात कशाला इलेक्शनला घेऊन मी जाताय? आताच म्हणतोय 2024च्या निवडणुका येऊ पण मग द्या, अजूनही सारं तुम्हाला दिसेल. संधी आहे ना ती. आहे ना. मग तुम्ही सांगा ना की अशा किती जागा तुम्हाला वाटतात की कशासाठी? आज जिथं कशाला सांगतो मी? की आय ज्या- एम नॉट गोइंग टू डिस्क्लोज माय कार्ड्स. ना त्याच्यासाठी नाही म्हणत मी असं म्हणतोय की अशा जागा की ज्या तुमच्या लेखी, ज्या काँग्रेस सलग हारलेल्या आहे, ज्या जर त्यांनी या काँग्रेस एक जागा सोडून उरलेल्या सगळ्या हरलेल्या आहेत. मागच्या वेळी एकच खासदार होता बरोबर. तर नाही, सलग. स्टॅटिस्टिक कशाला हे करताय? त्याच्यामध्ये असं हारले एक्सेप्ट करा ना. कशाला काँग्रेससाठी बॅटिंग करताय? अरे सलग तुम्ही सलग बॅटिंग करताय काँग्रेसवरती. अहो, नाही. आणि आताही मी गेले 8 दिवस बघतोय हां की असारा ही युती झाली नाही तर वंचितचा रिस्पॉन्सिबिलिटी, जागा मागत नाही, अमुक मागत नाही, हे मागत नाही, आम्ही 3 दिल्या, 4 दिल्या, 5 दिल्या, 7 दिल्या. पण तुम्ही कधी हे सांगितलं का की यांचं 10 जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना यांचा वाद आहे? कॅटेगोरिकली तुमच्या चॅनलवरचं स्टेटमेंट मला काढून दाखवा 10 जागांच्या बद्दलचा. 10 जागांच्या पण त्याच्याबद्दल असं आहे की त्याच्याबद्दल एकाच जागेबद्दल फार गोंधळ सुरू आहे लक्षात ना. घ्या, 5 जागा बिटवीन शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेस. कोणत्या 5 जागा? हा, कोणत्या 5 जागा? त्याच्यावरती असणारे येऊन गेले एका चॅनलवरती. 5 तुम्ही ज्या जागा म्हणता आहात 10 आणि 5 जागांचा, सगळ्यात पहिली बातमी ही आम्हीच दिलेली होती. एबीपी माझानीच ती बातमी दिलेली होती आणि त्यांचा वाद होता. पण त्यात नुसताच चार्ट आला, बातमी आली नाही की बातमी पण आली. अजिबात आली नाही. तुम्ही असं आहे की तुम्ही हल्ली ना ते अकोल्यामध्ये इतके रमलेले आहात की तुम्ही इकडे तिकडे बघत नाहीत. नाही कालही त्यांनी मी एक त्याच्या छोटीशी डोळ्यामध्ये बातमी नाही, काल तुम्ही एक ती छोटी बातमी दिलीच होती त्यातली की 3 जागांचा प्रस्ताव आम्ही धुडकावला, त्यात अकोल्याची जागा होती. हो, ते असणारा मुंबईवरून आमच्या असणारा सिद्धार्थ मोकळे तर त्याला आता ते spokesman आता केलं, सांगून त्याला टाका हे. की तो प्रस्ताव का धुडकावला, किमान काय 2 येतं जागा त्याच्या मागे कोणत्या? आणि आम्हाला इतर 2 ते- जागा कुठल्या मी होत्या? स्वतःहून सांगतोय की आज मी 5 मतदारसंघामध्ये स्वतःहून जिंकण्याच्या परिस्थितीत आहे.